जर मित्रांनो तुमच्या जवळ तुमची मार्कशीट कुठल्या पण कारणामुळे नसेल ना आणि तुम्हाला परत घ्यायची असेल ना, तर तुम्ही ते आता सहजपणे घेऊ शकता. दुय्यम पत्राचा ऑप्शन आता हे साईटवरती आलेला आहे आणि आता ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. फ्रीमध्ये कसं घ्यायचं आणि एक पेडवालं पण आहे, ते पण सांगणार आहे. हे पेडवाला आणि फ्रीमध्ये काय फरक आहे हे पण सांगणार आहे आणि कोणतं बेटर आहे हे पण सांगणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. एकदम छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर सर्वात आधी आपण फ्रीमध्ये मार्कशीट कशी मिळवायची हे बघणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला marksheet.maharashtra.government.in या साईटवरती यायचं आहे. नंतर तुम्हाला इथे ना तुम्हाला इथं क्रिएट न्यू अकाउंटवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला तुमची जी डिटेल आहे ना ती फिल करायची आहे. तुमचं अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे आणि नंतर तुम्हाला परत फर्स्ट पेजवरती येऊन लॉग इन करून घ्यायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला मिडलवरती टॉपमध्ये एक ऑप्शन मिळेल व्हेरीफाय 10th आणि 12th मार्कशीट. त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला तुमचं जे इयर आहे, एक्झाम इयर ते सिलेक्ट करायचं आहे. नंतर कोणता मंथ होता ते सिलेक्ट करायचं आहे. नंतर तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला किती मार्क्स मिळाले होते ते टाकायचं आहे आणि कॅप्चा टाकून तुम्हाला सबमिट करायचं आहे. कॅप्चा सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर जे मार्कशीट आहे ना, हे तुमचे मार्क्स वगैरे सर्व हे इथे डिस्प्ले होणार आणि नंतर तुम्हाला इथे लेफ्ट साइडवरती ऑप्शन असेल डाउनलोड एस-एस-सी मार्कशीट. तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि नंतर तुम्हाला काहीशी या प्रकारची ही मार्कशीट मिळेल. आता ही डिजिटल कॉपी म्हणून याच्यावरती एक लिहून येते, त्यामुळं हे ओळखू येतो, की ही जी कॉपी आहे ही डिजिटली काढलेली आहे. आता मित्रांनो फ्रीमध्ये तर असंच मिळणार आहे आणि आता आपण पुढं पेडवालं बघणार आहे, की पेडमध्ये पण आपल्याला कसा फॉर्म भरायचा आहे आणि कसं काय मिळणार आहे, कुठं फॉर्म भरायचं आहे. तर पेड फॉर्मसाठी तुम्हाला महाराष्ट्र स्टेट बोर्डची साईट ओपन करून घ्यायची आहे. साईट ओपन केल्यानंतर तुम्हाला थोडं खाली यायचं आहे आणि नंतर तुम्हाला इथे विद्यार्थी लॉग इन म्हणून दिसेल, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नंतर परत थोडं खाली यायचं आहे आणि इथं तुम्हाला तृतीय गुणपत्रक प्रमाणपत्र असं ऑप्शन दिसणार. त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, ओ-टी-पी टाकायचं आहे. ओ-टी-पी टाकल्यानंतर तुम्हाला ईमेल टाकायचे, नंतर ईमेलवरचा पण ओ-टी-पी टाकायचा आहे आणि नंतर इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, तुम्हाला एच-एस-सीसाठी पाहिजे का एस-एस-सीसाठी पाहिजे. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला आता डुप्लिकेट मार्कशीट याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथे जे टर्म्स एंड कंडिशन आहे याला ॲग्री करायचं आहे. इथे क्लिअर असं लिहिलं आहे, की तुमची जी मार्कशीट आहे पेमेंट केल्याच्या नंतर आणि त्यांच्याजवळ पोहोचल्याच्या नंतर 7 दिवसाच्या आत मिळू शकतो आणि जर तुम्ही ₹100 हे एक्स्ट्रा चार्ज भरला, तर तुम्हाला ते 3 दिवसात मिळून जाईल. आणि त्यांनी त्यात मेन्शन पण केलंय, की तुम्हाला हा फॉर्म पूर्णपणे योग्य भरायचा आहे, अचूकपणे भरायचा आहे. तर ॲग्री करून तुम्हाला नेक्स्ट करून तुम्हाला इथे तुमचं नाव टाकायचं आहे. इथे तुम्हाला तुमच्या आईचं नाव टाकायचं आहे. नंतर तुम्हाला सीट नंबर टाकायचा आहे आणि कोणत्या इयर आहे ते पण तुम्हाला टाकायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे कोणत्या मंथमध्ये तुम्ही एक्झाम पास केली ते पण तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे फेब्रुवारी, मार्चमध्ये केली का जुलै, जूनमध्ये केली ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. नंतर तुम्हाला एक्झाम सेंटर नंबर टाकायचा आहे. एक्झाम सेंटरचे नाव टाकायचं आहे. शाळा किंवा कॉलेजचा तुम्हाला इथे इंडेक्स नंबर टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला शाळा किंवा कॉलेजचे नाव टाकायचं आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, जिथे स्टार आहे तुम्हाला ती माहिती टाकायचीच आहे. जिथे स्टार नाहीये ते तुम्ही स्किप करू शकता. नंतर इथे तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे. ॲड्रेस हा योग्य टाका. पिनकोड आणि सर्व एकदम ओकेमध्ये टाकून द्या. नंतर बघा इथे खाली डिलिव्हरीचे ऑप्शन आहेत. म्हणजे तुम्हाला कसं पाहिजे? तुम्हाला हे पोस्टने पाहिजे का बाय हँड पाहिजे? तुम्ही पोस्टने पण बोलवू शकता, बाय हँड पण घेऊ शकता. तर मला हे पोस्टाने बोलावायचं आहे. तुम्ही आता बाय पोस्ट करतोय आणि तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट इथे सिलेक्ट करायचा आहे आणि तुम्हाला नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे एक प्रतिज्ञापत्र भरायचं आहे. ते प्रतिज्ञापत्र तुम्हाला इथं टाकायचं आहे. ते प्रतिज्ञापत्र कसं आहे हे तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देतोय. मी डिस्क्रिप्शनवरती लिंकवरती क्लिक करून तुम्ही प्रतिज्ञापत्र हे बघू शकता आणि त्याच्या पी-डी-एफची पण लिंक मी तुम्हाला देऊन देतो आणि खाली तुम्हाला आधार कार्ड जोडायचं आहे. तुमचं जे आधार कार्ड आहे ते जोडायचं आहे.
पण मित्रांनो हे पण लक्षात ठेवायचं आहे की इथं फक्त 512 KB पर्यंतचीच फाईल चालते आणि PDFच पाहिजे, दुसरं कुठलंही चालणार नाही. अपलोड करून तुम्हाला इथे पण नेक्स्ट करायचंय. आता लास्ट पेजवरती तुम्हाला इथं पेमेंटचं ऑप्शन दिसतंय. इथं तुम्हाला ₹500 हे लागतील मार्कशीटचे आणि तुम्हाला ओरिजिनल मार्कशीट हे मिळून जाईल. जशी आपल्याजवळ आधी आलेली मार्कशीट होती ना, सेम तशी आपल्याला मार्कशीट हे मिळून जाईल. इथे तुम्हाला एक ऑप्शन आहे ₹100 एक्स्ट्रा चार्ज म्हणून. हे ₹100 एक्स्ट्रा चार्ज जर आपण दिले, तर तुम्हाला माहिती आहे की 3 दिवसात आपल्याला जी आपली मार्कशीट आहे हे मिळून जाते. तर मित्रांनो या प्रकारे तुम्ही फ्रीमध्ये किंवा पेमेंट करून दोन्ही प्रकारे मी तुम्हाला सांगितले कशी-कशी मार्कशीट तुम्हाला घ्यायची. या दोन्ही प्रकारे तुम्ही मार्कशीट घेऊ शकता. तुम्हाला जसे वाटले त्या प्रकारे तुम्ही मार्कशीट घेऊ शकता तुमच्या नीडनुसार. मी तर एवढंच सजेस्ट करणार की तुम्ही आहे ना पेडवाली घ्या, कारण ती तुम्हाला कुठं पण इझिली वापरता येईल आणि तुम्हाला कुठंच काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही ऑनलाईन ज्यावेळेस कुठं फॉर्म भरसाल ना आर्मी वगैरेचे, त्यावेळेस तुम्हाला थोडीशी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये प्रॉब्लेम येऊ शकते. ते यायला नको म्हणून मला तरी असं वाटतंय की तुम्ही पेडवालीच घ्यायला हवी. तर बस व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना पण मार्कशीट घ्यायची आहे ना, त्यांना हे नक्की शेअर करा. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.